नमस्कार, जय श्रीराम. आदेश व्हिडिओ बनवायचं कारण असे पारंपरिक पद्धतीने दत्त जयंती निमित्त जी आमची दत्त जयंती साजरी होते आमच्या घरामध्ये, माझ्या फॅमिलीमध्ये, त्याचा एक अन्नदान बऱ्यापैकी आम्ही करतो. तर विषय असा होता की जो आमचा आचार्य असतो तो आचार्य ह्या वर्षी थोडा त्याच्या आर्थिक अडचणीमुळे तो आला नाही. म्हणून म्हटलं चला आता ह्याला त्याला बघण्यापेक्षा वेळ पण खूप झाला होता, तर म्हणलं परत एकदा आपण पैलवानी पद्धतीने, जशी पैलवानाची पद्धत असते त्या पद्धतीने मी स्वतः 300 माणसांचा ते 400 माणसांचा स्वयंपाक केला होता. तर त्याची रेसिपी पुढे असणार आहे. तर एवढी इच्छा होती की तुमच्यापर्यंत ती पोचली पाहिजे, तुम्हाला आवडेल हे नक्की आहे. जसा तुम्ही मला बाहेरच्या लाईफमध्ये सपोर्ट करताय तसा त्या व्हिडिओला सपोर्ट करा. आमच्या चॅनलला तुम्हाला परत सांगालच मी. बस कोण द्यायला तो पण कर खाली तो पण तिने गेला तुम्ही असं बोलल्यामध्ये कसं काय ब्लॉक होईल आमच्या. मला सारखं दाखवायला किती दाखवायचं मला. आता फेमस फेमस होणार फेमस. हो ना, गॅस कमी खातोय पण खातोय. ते तांदूळ ते झाले का तुमचं आणि शिजलंय की आता करा मग. हा कमी करायचं त्याला काय किती करतो बस की. होय प्रेम होय हां आम्ही चेष्टा मस्ती पण करणार त्याच्यामध्ये आम्ही पण बोलणार. मला तुम्ही असंच करा चालेल. मागले पैसे साठ कसं हा घेऊन मग आपण करतो ना. आचार्य करते त्यांचं मला माहित नाही पण करतो मी खूप जाऊन बात मी करतो. हो 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 बंद करा.
दादा मटर काहीतरी असं ऍक्शन मेकिंग करायची. अहो एवढं नाही, लय सिरियस नाही. चल मी आज दाखवायचं टाकायचं. बरं चला दाखवूया. टाका आज एवढं. कशी म्हणते पाहिजे हा मला तर काही हे लागला काही करते काही टाकतो वीस तास नसतं करायचं तिकट नाही ते ढाकल्याशिवाय नाही होणार आहे का पहिलं असं ओके करते ना हो ओके कशी करा ओके हां नुसतं असं असं नक्की हा व्यवस्थित टाकली काय राहिले का मी म्हणलं बस करतोय तिकडे बघ पुढं इकडे बाकी बस करा ना असं असं ओके तर तुम्ही तर पाहिलंच आहे आता दत्त जयंती निमित्त जी आम्ही स्वयंपाक तयार केला जी तुमच्यासाठी रेसिपी तयार केली माहीत नाही कशी केली त्याच्यामध्ये काय बोललो कशा पद्धतीने झालं ते दत्त महाराजाला माहिती आहे त्यांनी सगळं माहिती ताब्यामध्ये दिलं की तू असं असं कर कारण मेन टाइमला आचार्य गायब आल्यानंतर एक जबाबदारी आली एक पैलवान उचलू शकतो कुठलीही मोठी जबाबदारी तर ती मी उचलली आणि सहज म्हणलं 300-400 माणसाचं आपण करू शकतो स्वयंपाक करू शकतो सांगायचं एकच आहे की स्वयंपाक पण केल्यानंतर प्रत्येक माणसाला असं वाटलं की आजपर्यंत असा स्वयंपाक कधी झालाच नाही खूप मोठ्या अंदाज गोष्ट होती सांगायचं एकच आहे की कुठल्याही क्षेत्रामध्ये पैलवान कधीच कमी नसतो हे कायम आम्ही तुम्हाला दाखवत राहू कारण का एकदम जो चांगला पैलवान असतो तो एकदम सरळ मार्गाने असतो कोणत्याही क्षेत्रामध्ये कधीही
कमी पडत नाही, कायम टॉपला असतो. तर खूप आनंद होतो की एवढं सगळं दत्त महाराजांनी जी माझ्याकडून करून घेतलं आणि ते सगळ्यांना आवडलं. तसंच तुम्हाला पण ही रेसिपी आवडली पाहिजे, एक अधिकाराने हक्काने सांगतो. जशी कुस्ती जनता माझ्यावर प्रेम करते तशीच हा पण व्हिडिओ तुम्ही शेअर करायचा आहे आणि कमेंटमध्ये पण सांगायचं आहे की रेसिपी कधी झाली आणि दत्त जयंती साजरी कधी झाली. म्हणजे फक्त स्वयंपाकच केलेलं आहे, बाकीचं वरचं आणि फुटेज वगैरे घेतलेलं नाही, जशी दत्त जयंती झाली तशी. पण बाकी तुमचं काम आहे सपोर्ट करायचं. चॅनल आहे आमचा, त्याला लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं. बाकी आणखी अशाच गोष्टी पहिल्याहून कुठेही कमी नाही हे दाखवून देण्यासाठी आम्ही परत सज्ज असेलच. बाकी एक प्रयत्न आहे, कोणाला काय वाटेल हे अजिबात माहीत नाही, पण आम्ही प्रयत्न करत राहू. तुमची इच्छा असेल तर परत आणखी तुम्ही कमेंट करून आम्हाला सांगा. तोपर्यंत जय श्रीराम, आदेश.